नमस्कार. आज आपण बनवणार आहोत लखनवी पद्धतीची मटण बिर्याणी. त्यासाठी मटण घेतले मी अर्धा किलो. एक मोठी वाटी भरून बासमती तांदूळ भिजवून घेतलेत. 2 मोठे कांदे कापून घेतलेत आणि 3 हिरव्या मिरच्या घेतल्या. खडे मसाल्यांमध्ये तेजपान घेतले 2-3, जावित्री घेतली आहे, दालचिनी घेतली, 4-5 लवंगा घेतल्या, 5-6 हिरवी वेलची घेतली आणि एक छोटं जायफळ घेतलंय. केशर भिजवून घेतले दुधामध्ये. आलं लसणाची पेस्ट घेतली आहे 2 चमचे छोटे. लाल तिखट घेतलंय. केवड्याचा इसेन्स घेतलाय. दूध घेतलंय 1 वाटीभर आणि दही घेतलंय 1 वाटीभर. हंडी ठेवून घेतली आहे मी. कढईवर तेल घालते. ह्या बिर्याणीत मसाले नंतर जातात. आधी कांदा टाकायचा आहे. अगदी कमी मसाले असतात यात आणि जे खडे मसाले असतात तेही आपण तेलात नाही टाकणार. कांदा आपण छान ब्राऊन करून घेऊया. कांदे आपले छान गोल्डन ब्राऊन होत आहेत. आलं लसणाची पेस्ट घालते मी आता. परतून घेऊया छान आपण. पेस्ट परतली. आता यात आपण मटण घालूया. मटण व्यवस्थित परतून घेऊया आपण. यात आपल्याला पाणी अजिबात नाही घालायचं. मटण छान फ्राय होतं आपलं. आता आपण खडे मसाले घालूया याच्यात. वेलची, लवंग, दालचिनी, जावित्री, तेजपान फक्त आपण भातात घालणार आहोत. भात जेव्हा शिजवू. जायफळ मी असं पकडीने तोडून घालते म्हणजे त्याचा छान फ्लेवर उतरेल. जायफळ ही अशी एक वेगळा मसाला आहे जो आपण नॉर्मली कुठल्याही बिर्याणीत नाही वापरत, पण लखनवी बिर्याणीमध्ये जायफळ जातं. मटण छान आपलं फ्राय होतंय. लाल तिखट घालते आता मी. दही घालते. मिक्स करून घेऊया सगळं.
गॅसची फ्लेम बंद केली आहे मी. मीठ घालते चवीनुसार. गॅस चालू करून एक 5 मिनिट आपण दही छान शिजू देऊया. पाणी ठेवलं एका बाजूला गॅसवर उकळायला. मीठ घालते त्यात. तांदूळ शिजायला आवश्यक आहे तेवढं मीठ घालायचं आहे. थोडंसं तेल घालते. 3 हिरव्या मिरच्या घालते. तेजपान घालते आणि 1 काळी वेलची घालते. पाणी छान उकळलं की तांदूळ घालून आपण याला एक 60% शिजवून घ्यायचे. दही आपलं छान शिजलंय. पुन्हा मी गॅस बंद करते. आपण आता दूध घालणार आहोत म्हणून मी गॅस बंद करते पुन्हा. दूध घालते मी. मिक्स करून घेऊया सगळं व्यवस्थित. मटण आपलं आधी थोडं शिजलेलं आहे. पुन्हा आता मी झाकण ठेवून याला शिजवून घेते थोडं. शिजतानाच आता आपण केवडा एसेन्स थोडा घालते मी. केवड्याच्या एसेन्समुळे छान फ्लेवर येतो बिर्याणीला आपल्या. उघडून बघूया आपण आता. बघू शकता. आता आपण मटण चे पीसेस आहे ते चिमट्याच्या मदतीने काढून घेऊया सगळे. आणि ही जी ग्रेव्ही आहे जे बनलं आहे ते आपण गाळून घेणार आहोत. कुठलाही मसाला वगैरे काहीही ह्यात आपल्याला राहू द्यायचं नाहीये. अशा पद्धतीच्या गाळणीच्या मदतीने मी सगळी ग्रेव्ही गाळून घेणार आहे. अशा पद्धतीने मी सगळा कांदा मसाले सगळं गाळून घेतलंय. बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आपल्याला खाली हे ग्रेव्ही मिळाली. आता आपल्याला आता भात टाकायचा आहे. ह्याच हंडीत मी हे आपण गाळून घेतलेली ग्रेव्ही घालते. मटण जे आपण वेगळं करून घेतलं होतं ते घालते. भात जो मी 60-70% शिजवून घेतलाय तो घालते. भात असं सगळीकडे व्यवस्थित समान करून घेतलंय. केशर जे आपण दुधात भिजवलं होतं ते घालते मी. आणि थोडं हे ग्रेव्ही मधलं जे वरती तेल असतं रोगन ज्याला म्हणतात ते घालते. अगदी 2-3 ड्रॉप पुन्हा केवड्याचा एसेन्स घालते मी.
फॉइल पेपर लावून घेते आणि वर घट्ट झाकण ठेवते आणि छान आपल्याला एक 15 ते 20 मिनिटं दम करून घ्यायचे. 20 मिनिटं झाले. उघडून बघूया आपण आपली बिर्याणी कशी झाली आहे. वाह, बघू शकता खूप छान झाली आपली बिर्याणी. सर्व करून घेऊया आपण. सर्व करून घेतली आहे मी आपली लखनवी बिर्याणी सॅलड आणि मटन मसाल्यासोबत. नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि आवडल्यास रोशनीज रेसिपीजला नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. थँक्यू.